तर आता आपण संस्कृतचं बघतोय. त्रयोदशः पाठा म्हणजे 13वा पाठ. आहच अजिजहा सरलहा परिश्रमीच आसीत. म्हणजे अजिज नावाचा गृहस्थ होता, तो सरळ आणि परिश्रमी होता. सहा स्वामिनः एव सेवायाम लीन आसीत. म्हणजे तो स्वामीच्या सेवायात म्हणजे सेवेमध्ये सदैव लीन असायचा. लीन म्हणजे सदैव त्याच्या मालकाची सेवा करायचा. एकदा सहा गृहम गंतुम अवकाशम वांछती. म्हणजे काय होतं, तो एकदा त्याच्या घरी जाण्यासाठी, गंतुम म्हणजे जाण्यासाठी, अवकाश म्हणजे काय, सुट्टी मागतो, सुट्टीची अपेक्षा करतो. स्वामी चतुरा आसीत. तो स्वामी कसा हुशार असतो. सहा चिंतयती, तो विचार करतो. अजिजा इव न कोपी अन्य कार्यकुशला. म्हणजे अजित सारखं तर दुसरं कोणी कार्यकुशल नाही. क अपी म्हणजे क अपी, कोणी कार्यकुशल नाहीये. एष अवकाश अपि वेतनम ग्रहिष्यति. म्हणजे ह्याला काय होणार, म्हणजे हा सुट्टीचं पण वेतन घेणार. तर असा विचार करून एवं चिंतयत्वा स्वामी कथयती. म्हणजे असा विचार करून त्याचा मालक म्हणतो, अहम तुभ्यम अवकाशस्य वेतनस्य सर्वं धनम दास्यामी. म्हणजे मी तुला सुट्टीचं सगळं काही जे पगार होईल ते सुट्टीचा पण पगार मी तुला देईन. परम एतदर्थम त्वं वस्तुद्वयम आनय अहह आहाच इति. पण त्याच्यासाठी जर तुला सुट्टीचा पण पगार हवा असेल तर तुला त्याच्यासाठी मला 2 वस्तू आणून द्याव्या लागेल. अहह आणि आहा म्हणजे काय, असे आवाज आहेत की जे आपण कष्टात असू, दुःखात असू तर आपण हे आवाज काढतो. आ आ आपण म्हणतो ना, तसं. एतत् श्रुत्वा अजिजः वस्तुद्वयम आनेतुम निर्गच्छति. म्हणजे हे ऐकून अजिज ते 2 वस्तू आनेतुम म्हणजे आणण्यासाठी जातो. सह इतस्तता परिभ्रमती. तो इकडे तिकडे फिरू लागतो. जनान पृच्छती. लोकांना विचारतो. आकाशाम पश्यती. आकाशात बघतो. धराम प्रार्थयती. जमिनीची प्रार्थना करतो किंवा जमिनीवर शोधतो. परम सफलताम नेव प्राप्नोती. पण त्याला काही त्या वस्तू मिळत नाहीत. चिंतयती परिश्रमस्य धनम सहा नैव प्राप्स्यती. तो विचार करतो की परिश्रम करून पण काय उपयोग नाही, मला काही धन काही मिळणार नाहीये. कुत्रचित एका वृद्धा मिळते. तेव्हा त्याला एक वृद्धा मिळते. सहा ताम सर्वाम व्यथाम श्रावयती. ती त्याचं सगळं ऐकून घेते. तो त्याचं सगळं ऐकून घेतो. सा विचारयती. ती त्याच्या सगळ्या व्यथा ऐकून घेते आणि त्याला विचारते, स्वामी अजिजाय धनम दातुम न इच्छती. सा तम कथयती. म्हणजे तो ती वृद्धा विचार करते की या स्वामीला जे आहे ना, त्याच्या मालकाला पैसे द्यायची इच्छाच नाहीये, म्हणून तो असं सगळं काय काय त्याला कंडिशन्स टाकतोय. सा तम कथयती. तर ती त्याला सांगते, अहम तुभ्यम वस्तुद्वयम ददामी. मी तुला 2 वस्तू देते. परम द्वयम एव बहुमूल्यकम वर्तते. पण अहम तुभ्यम वस्तुद्वयम ददामी परम द्वयम एवं बहुमूल्यकम वर्तते. म्हणजे मी तुला 2 वस्तू देते पण त्या 2 खूप किमती आहेत. प्रसन्न सहा स्वामीना समीपे आगच्छति. म्हणजे प्रसन्न होऊन तो स्वामीच्या जवळ म्हणजे त्याच्या मालकाच्या जवळ येतो. अजिजम दृष्ट्वा स्वामी चकिता भवती. अजिजला बघून तो मालक चकित होतो. कारण काय, त्याला काय वाटत असतं की हा काय आणू नाही शकणार. स्वामी शने शने पेटिका मुद्गायटी. म्हणजे तो हळूहळू काय करतो, ती त्याला एक पेटिका देतो तो अजिज. तर ती उद्घाटयती म्हणजे उघडतो. पेटिकायाम लघु पात्र द्वयम आसीत. त्याच्यामध्ये 2 छोटे छोटे डब्बे असतात. प्रथमम सा एकम लघुपात्रम उद्घाटयती. तो पहिले काय करतो, एक छोटं पात्र उघडतो. सहसा एका मधुमक्षिका निर्गच्छति. तर त्याच्यातून काय होतं, एक मधुमक्षिका म्हणजे मधुमक्खी येते आणि ती त्याच्या हातावरती दंश करते. तर तो स्वामी मालक जोरात ओरडतो, आ. आणि मग तो दुसरं लघुपात्र उघडायला जातो. तो दुसरं उघडल्यानंतर अजून एक माशी येते आणि ती त्याच्या कपाळावरती ललाटे म्हणजे कपाळावरती दशती. तर पीडित हा परत त्याला पीडित म्हणजे त्याला जोरात दुखतं आणि तो अत्युच्च चित्कारती आ इति. म्हणजे काय झालं की मालकाला त्याने अ पण दाखवलं आणि आहा पण दाखवला. तर अजिजा सफल असत. तर अशा प्रकारे अजिज काय होतो, सफल होतो त्याच्या कार्यात. आणि स्वामी तस्मे अवकाशस्य वेतनस्य पूर्णम धनम ददाती. मग त्याचा मालक जो आहे तो त्याला सुट्टीचं पण पूर्ण वेतन देतो. असं ह्याचा अर्थ आहे या धड्याचा. मग आता ह्याच्यामध्ये शब्दांचे अर्थ आपण परत बघूया. सरळ म्हणजे सरळ होता, परिश्रमी होता,
नंतर गंतुम म्हणजे जाण्यासाठी, वांछती म्हणजे इच्छा करतो किंवा मागतो, सुट्टी मागतो. कार्यकुशल म्हणजे कामात हुशार असणं. अवकाश म्हणजे सुट्टी. ग्रहिष्यती म्हणजे वेतन घेणार. एवं चिंतयत्वा म्हणजे विचार करून. वस्तुद्वयम म्हणजे दोन वस्तू. श्रुत्वा म्हणजे ऐकून. आनेतुम म्हणजे आणण्यासाठी. निर्गच्छती म्हणजे गेला. इतस परिभ्रमती म्हणजे इकडे तिकडे फिरू लागला. पृच्छती म्हणजे विचारणं. आकाशम पश्यती म्हणजे आकाशात पाहतो. धराम प्रार्थयती म्हणजे पृथ्वीवरती शोधायचा प्रयत्न करतो किंवा पृथ्वीची प्रार्थना करतो. नैवम प्राप्नोती म्हणजे मिळाली नाही. चिंतयती म्हणजे विचार करणं. प्राप्स्यती म्हणजे नाही मिळणार. कुत्रचित म्हणजे तेवढ्यात एक वृद्धा त्याला मिळाली. श्रावयती म्हणजे तिने सगळं ऐकून घेतलं. तिने विचार केला. विचारयती म्हणजे विचार केला. अहम तुभ्यम परमद्वयम बहुमूल्यकम म्हणजे खूप किमती आहेत. अजिजम दृष्टवा स्वामी शने म्हणजे हळूहळू. उद्गायटी म्हणजे पेटिका उघडली. त्याच्यामध्ये लघुपात्रद्वयम म्हणजे दोन लहान लहान डबे होते. मधुमक्षिका म्हणजे मधुमक्की. निर्गच्छती म्हणजे निघाली. दशती म्हणजे त्याला चावली. निर्गच्छती पीडिता असं अत्युच्च म्हणजे एकदम जोरात. आणि बाकी आपल्याला येत आहे. सो अशा प्रकारे याचं हुशारीने अजीजला त्या म्हातारीने मदत केली आणि त्याच्यामुळे त्याचा मालक त्याला फसवायचा प्रयत्न करत होता, पण तरी शेवटी तिने त्याला जे त्याच्या श्रमाचे पैसे होते ते मिळवून दिले. ओके, तर अशा प्रकारे हा धडा आहे आहाच. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असेल, त्याचा उपयोग होत असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा. आपण एकदा शब्दांचे अर्थ बघून घेऊ. लीन म्हणजे एखाद्या गोष्टीत तल्लीन होणं. वांछती म्हणजे इच्छा करणं किंवा मागणे. कोपी म्हणजे कहा आपी ही संधी आहे म्हणजे कोणीही. आनय म्हणजे घेऊन ये. अह म्हणजे आणि आहा म्हणजे आपल्याला काही लागलं, पडलं, सवरलं की आपल्या तोंडातून जे पीडित असे उच्चार येतात त्याला म्हणतात आहा. आनेतुम म्हणजे आणण्यासाठी. निर्गच्छती म्हणजे जातो. इतस्तता म्हणजे परत ही पण संधी आहे. इतः ततः म्हणजे इकडे तिकडे. धराम म्हणजे पृथ्वी. प्राप्स्यती म्हणजे मिळेल. व्यथाम म्हणजे दुःख. सद्यहा म्हणजे आत्ताच्या आत्ता. अर्पय म्हणजे दे. उद्घाटती म्हणजे खोलणे. दशती म्हणजे चावणे. अत्युच्च हे परत ही पण संधी आहे. अतिही उच्च हे म्हणजे खूप जोरात. आणि चित्करोती म्हणजे जोरात ओरडणं. तसे याचे शब्दार्थ आहेत. तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील. धन्यवाद.